विषय आहे आणि यावर मला असं वाटते की खऱ्या अर्थाने आपण तर आम्ही केव्हाचे शांत झालो असतो आणि हे समाजाच्या पुढे आम्हाला आणण्याचा काही म्हणजे त्यात अर्थ नव्हता. आज आमच्या चपला घासल्या, मानसिक, शारीरिक व आर्थिक ज्या वेदना आम्ही भोगल्यात त्या वेदना इतरांच्या वाट्याला येऊ नये हेच माझं मनोगत आहे. आणि विशेषतः सर्वप्रथम मी साहिलबाबत बोलतो. थॅलेसिमिया, सिकल बीटा थॅलेसिमिया असल्यानंतर काय झालं की 11 तारखेला तो मित्रांना भेटून गेला की मला रक्त घ्यायचं आहे आणि मी परत लवकर येतो आहे. तो फोनवर सगळं मित्रांसोबत वार्तालाप करत होता. सगळं काही आनंदित अनुकूल वातावरण होतं. कोरोना काळ चालू होता. एकाच बेडवर त्यावेळेला अत्यंत त्याच्या शेजारी रोगी एक व्यक्ती आणि हे डॉक्टरांना जाणीव आहे की सिकल सेल थॅलेसिमियाच्या रुग्णामध्ये रोगप्रतिकार क्षमतेचा अभाव असतो. हे असताना सुद्धा हे कृत्य त्यांनी केले आणि तिथे डे केअर सेंटर उपलब्ध असताना सुद्धा हे सगळं काही घडत होतं. दुसऱ्या दिवशी 12 तारखेला 10 वाजताच्या राऊंडवर डॉक्टर दिवान आले. डॉक्टर दिवानना आम्ही फक्त एक स्वतंत्र बेडची मागणी केली. तर स्वतंत्र बेडच्या मागणीवर त्यांनी पेपर जे आहे ते हातामध्ये दिले आणि जा तुम्हाला कुठे जायचं आहे. तर म्हणजे परिस्थिती अशी झालेली आहे की खऱ्या अर्थाने कसं असतं की एक मिनिस्टर येतो त्यावेळेला तर हे जे आमचे डॉक्टर आहेत समाजातले हे उभे असतात त्याची वाट बघत, म्हणजे त्यांना खोकला जरी झाला तर. परंतु ज्या वेळेला आमचं बाळ या अवस्थेमध्ये दगावतोय तरी मी शेवटीचा निरोप तुम्हाला सांगेल की जेणेकरून आज मला असं म्हणायचं आहे की 12 तारखेचं तो प्रकरण निपटल्यानंतर लागली 13 तारीख 2 पिशवी त्याला रक्त देण्यात आला. 2 पिशवी रक्त दिल्यानंतर साहिल पिवळा जर पडला. अनेक तक्रारी केल्या. डे केअर सेंटरच्या डॉक्टरांनी आम्हाला लिहून दिला ECG करा, सोनोग्राफी करा आणि एक चेस्ट एक्सरे त्याचे करण्यात आले. रिपोर्ट नॉर्मल होते. रिपोर्ट नॉर्मल असल्यानंतर परिस्थिती ही झाली की त्याला थोडंसं असं छातीमध्ये वेदना होत होत्या रक्त आणि तो वारंवार सांगत होता पहिली पिशवी गेली तेव्हापासून. परंतु या समाजातला गैरसमज असा आहे की सिकल सेलचं बाळ कशाईमुळे दगाव, त्याला कारण असते ते सिकल सेल, त्याला कारण असते थॅलेसिमिया, त्याला कारण आहे मग कुपोषण. म्हणजे आमची जी सामाजिक यंत्रणा आहे खऱ्या अर्थाने त्याचं संशोधन करत नाही. हे फार मोठं दुर्भाग्य आहे. आणि विशेषतः दुर्भाग्य हे आहे की त्याहीपेक्षा आमची जी आवाज आहे, आम्ही जे लोकनेते निवडून देतो तर असं समजतो की आम्ही विश्वासाने त्यांच्या खांद्यावर मान टाकतो, परंतु आमच्या मानेवरच कुठेतरी ते छुरी फिरवतात. सर, ही परिस्थिती मी बघितलेली आहे. मी सध्या आरोपित नाही करत आहे, परंतु मी एक परत ओपन करत आहे, उजेडात आणत आहे. नंतर 12 तारखेची जी रात्र होती आणि विश्व सिकल सेल सप्ताह चालू होता त्यावेळेला. एक सिकल सेलचा जो बाळ होता तो जीवनदानाची भीक मागत होता. जीवनदानाची भीक मागत होता तो नर्सला. आणि विशेषतः 12 वाजता त्याला एक ट्रामाडोल इंजेक्शन दिलं. ट्रामाडोल हे एक असं इंजेक्शन आहे, नार्कोटिक ड्रग्स, ज्यामध्ये श्वसनक्रिया ही अवरोध होते. आणि ट्रामाडोल इंजेक्शन दिल्यानंतर त्याचं ब्लडिंग सुरू झालं नाकातून. ब्लडिंग सुरू झाल्या तर त्याचं म्हणजे तपासण्या ज्या काही रिसर्च त्यांना करायला पाहिजे होत्या, अँडोस्कोपी करणे, CT स्कॅन करणे, ते काहीच केलेलं नाही. कारण की त्यांना माहीत होतं सिकल सेलचं बाळ आहे. उद्या काही कारण असो सिकल सेलचा बाळ दगावल्यानंतर आमच्या देशामध्ये त्याची काही सुनवाई नाही आहे, कारण की तो सिकल सेलचा आहे. कारण काही असो त्याची श्वासन नलिका बंद करण्यात आल्या आणि तेही कोणत्या पद्धतीने त्यांना असं म्हणायचं होतं म्हणजे कागदोपत्री की इपिटेक्साइज नेझल पॅकिंग. आता त्यांना हे विचारायचं होतं की इपिटेक्साइज नेझल पॅकिंग कशा पद्धतीने करतात. अशा पद्धतीने इपिटेक्साइज नेझल पॅकिंग होत नाही. कैचीचे बोडे असे करायचे कापसाचे आणि नाकात कुसकून टाकायचं, याला इपिटेक्साइज नाही म्हटलं जातं. त्यानंतर तो सिकल बीटा थॅलेसिमिया म्हणजे दोन्ही गुणवत्ता त्याच्यामध्ये होते. काय होते की सिकल सेल रुग्णांचा जिथे ऑक्सिजन पुरवठा कमी होतो तिथे लाल रक्तकणिका RBC हे सिकलिंगमध्ये कन्वर्ट होतात. अर्थात त्याला लकवा येऊ शकतो, त्याला अटॅक येऊ शकतो आणि रक्त पुरवठा जो असतो तो परिपूर्ण खंडित होतो. हे घडते सिकल सेल आणि थॅलेसिमियामध्ये विशेषतः की जिथे ऑक्सिजनची मात्रा कमी होते, पेनफुल क्रायसिसमध्ये तो रुग्ण जातो. तर अशा प्रसंगी हा जो त्यांनी जो अघोरी कृत्य केलेला आहे हे त्याला एक मृत्यूदंडच देण्यात आलेला आहे. खऱ्या अर्थाने ती हत्या आहे. परंतु परिस्थिती ही असते की त्यांनी मारण्याचा प्रयत्न नाही केला. समाजातला कुठलाही डॉक्टर कोणाला मारण्याचा प्रयत्न करत नसतो हेही आम्ही समजतो, कारण की हे एक आकस्मिक बाब असते. परंतु त्याहीपेक्षा मला हे म्हणायचं आहे की
आकस्मिक दुर्घटना घडतात आणि त्याला कारण असते की आम्ही सावध नसतो. परंतु आपण सावध राहून जे षडयंत्र करता आणि जे फर्जी दस्तावेज प्रेझेंट करता व ते लपवण्याच्या प्रयत्नात आपण कोणाचं शरण घेता, हा जघन्य अपराध आहे. जघन्य अपराध आहे हा. न्यायपालिकेचा समाज विश्वासाचा तुम्ही खून करत आहे. आमची जिद्द आमचे बाळ येण्याची नाही आहे, परंतु हे जे घडत आहे याला उजागर करण्याची आहे. गरिबीची परिस्थिती जरी असली तरी हक्कासंदर्भात लढणे इतपत तर आमच्या मुखात एक परमेश्वराने जी वाणी दिलेली आहे ते आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या माध्यमातून समाजाला सांगू इच्छितो. आणि आम्हाला एक विश्वास आहे की शेवटी अनितीचा कुठेतरी अंत होतो. 6 तास तो बाळ प्रतीक्षा करत राहिला डॉक्टर येण्याची. नर्सने त्याला हे सांगितलं की आता डॉक्टर पहाटेच्या राऊंडला येतील, नाकातले कापूस काढू नका. तो विनंती करत राहिला की मॅडम मला खूप त्रास होते, नाकात माझ्या श्वास भरून येते मॅडम. आणि ते जे रक्त होतं नाकातलं थांबलं त्याच्या आणि परत तोंडातून प्रवाह सुरू झाला. तोंडातून त्याला रक्ताचे गुरळे करणे आणि श्वास घेणे हे उर्वरित क्रिया करत असताना ते रक्त पोटात आणि त्याच्या छातीमध्ये उतरत गेला. सगळं उतरत गेल्यानंतरही त्याला 2 तासानंतर तो बेदम खोकलत होता, प्रचंड खोकलला तो. म्हणजे 1 सेकंदही तो ब्रेक होत नव्हता, एवढा खोकलत होता. आणि त्या परिस्थितीत तो मॅडमला हात जोडून विनंती करत होता की मॅडम आता तरी काही करा, आता तरी. शेवटी मॅडम आहे, एक मातृत्व जे असते ते खूप कोमल असते, आम्ही समजू शकतो. त्या मॅडमचं काळीज भरून आला. मॅडमने शेवटीचे उद्गार हे म्हटलं की बघ म्हणजे माझ्या हाती काय आहे म्हणे, माझ्या हाती काही असतं तर मी केलं असतं, परंतु मी काहीच करू शकत नाही. इव्हन त्यांनी डॉक्टरला फोनसुद्धा केला नाही. साहिलला मी 4:55 ते 57 होत असेल तर त्याला वार्डाच्या बाहेर नेला. त्याला थोडा गारवेची आवश्यकता वाटत होती. आणि त्या दिवशी 12 तारखेच्या पहाटेला 4:30ला 4:45 दरम्यान पाऊस, रिमझिम पाऊस सुरू झाला आणि तो प्रतीक्षा करत होता की बाबा दिवस केव्हा उजाडेल. घड्याळच्या काट्याकडे तो 10-10 मिनिटांनी बघत होता की बाबा पहाट उजाडेल, डॉक्टर येईल, माझे प्राण वाचवतील. परंतु ती पहाट त्याच्या जीवनात नाही उजाडली. शेवटी त्याला वार्डाच्या बाहेरून मी आणलं की साहिल आता पाऊस येतो आहे आणि पाऊस आल्यानंतर तुला भिजेल, तुला आणखी आजार आहे. तो बेडवर आला. शेवटी ती विनंती नर्सला पुन्हा केली की मॅडम आता तरी काही करा, आता तरी काही करा आणि डॉक्टरांना बोलवा. आणि नंतर तो हताश झाला आणि माझ्यासोबत एक संवाद साधत होता. अगदी 10 फुटाच्या अंतरावर तो मॅडमचा आणि त्याचा जो गॅप होता बेडचा तो 10 फुटाचाच होता. आणि प्रत्येक शब्द त्या मॅडमने कान ऐकले. तो म्हणत होता की बाबा यांनी जे काही कृत्य केलं खरोखर म्हणजे मला असं वाटते म्हणे की माझी आता पूर्ण छाती संपून गेली, मी जगू शकत नाही, मला कुठेतरी घेऊन जा. आम्ही हतबल होतो. 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात आणि रोजगाराच्या अभावी एवढं हतबल होतो आम्ही. आणि 17 वर्षाचं एक सिकल सेलचं आणि थॅलेसिमियाचं बाळ संगोपन ज्या परिवारांनी केलेलं आहे तो परिवार दारिद्र्य होतो. तर अशा परिस्थितीमध्ये पर्याय नव्हता आमच्याकडे. शेवटी त्यांनी हेच म्हटलं की बाबा मला मांडीवर घ्या. मी त्याला असं मांडीवर घेतलं, इथे छातीवर मान ठेवली त्यांनी. म्हणे बाबा तुम्ही पप्पी घ्या. तर मी म्हटलं साहिल मी तुला लहानपणापासून खूप प्रेम केलं, आता काय गरज आहे तुला पप्पी घ्यायची बाळा. तो म्हणे नाही आता पप्पी घ्या. मी पप्पी घेतली आणि 1 सेकंद लागला नसेल, 1 सेकंद ज्याला आपण 1 सेकंद म्हणतो, 1 सेकंदही लागला नाही आणि त्याच्या तोंडातून फेस गळला आणि त्याने प्राण सोडला. ते प्राण सोडल्यानंतर मॅडमनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर आले, धावत आले 10 मिनिटांनी. 10 मिनिटांनी आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी काय केलं की सिलेंडर ओढत आणला, त्याच्या नाकाला ऑक्सिजन लावला आणि ते फोटोग्राफी केली. पद्धतशीर त्यांनी ती फोटोग्राफी केली. फोटोग्राफी केल्यानंतर नर्सच्या कॅबिनमध्ये बसले. 15 मिनिटं भराभर पेपर लिहिले आणि ते पेपर 16 महिन्यानंतर मला दिले. श्यामसुंदर निकम साहेब होते, शल्य चिकित्सक अधिकारी. अनेक पाठपुरवठा केला, अनेक स्मरणपत्र दिलं मी त्यांना. त्यासाठी आम्ही आंदोलनावर बसलो. 18-21ला विश्राम भवनमध्ये आमची मीटिंगसुद्धा झाली. माननीय राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू त्या मीटिंगचे अध्यक्षस्थानी होते. तर 2 दिवसात त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला दोन्ही रुग्णालयाचे दस्तावेज आणि तुमच्या ज्या काही रीतसर मागण्या होत्या न्यायिक त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला देऊ. परंतु त्यानंतरही श्यामसुंदर निकम साहेबांनी सेवानिवृत्त होईपर्यंत
पेपर दिले नाही, कारण की त्यांना ती सगळी हकीकत माहीत होती आणि त्यांनी डॉक्टराला शरण दिलं. यावर कुठलाच आता म्हणजे शंका करण्यासारखं काहीच नाही आहे. आणि दोन्ही प्रकरणात त्यांनी अपराधिक आश्रय दिला, दोन्ही प्रकरण दाबण्याकरिता. तर मुख्य याला विशेष श्यामसुंदर निकम साहेब. आणि हे साईचं प्रकरण हे झालं त्यावेळेला इनी मान खाली टाकली. परिस्थिती ही होती की एकीकडे माझं बाळ पडलेलं आहे, मरण पावलेला, आणि दुसरीकडे माझी पत्नी मृत्यूच्या अवस्थेत. अशा प्रसंगी मी काय निर्णय घ्यायला पाहिजे? माझ्या खिशात 400 रुपये होते. ॲम्ब्युलन्सला भाडं देण्याचं म्हणजे माझं सामर्थ्य नव्हतं. माझ्या मित्रांना फोन केला, 1500 रुपये त्यांनी चुकवले आणि मूर्छित पत्नी व मृत्यू त्याला मी घरी घेऊन गेलो. घरी गेल्यानंतर माझी 6 महिने अवस्था दयनीय होती. म्हणजे एवढी दयनीय होती की पहिले अश्रू आम्ही सुकण्याच्या आधीच हे वैष्णवीचं जे काही प्रकरण झालं, मग हे झालं 23ला, 23/8/2021 तिला मासिक पाळी आली आणि ती बीटा कॅरियर होती, ट्रेड होती, ती ट्रेड होती. ट्रेड अर्थात मी बसलेला आपल्यासमोर ट्रेड. तर आमचं मन मानलं नाही की बा एक मुलगा गमावला आम्ही, आम्हाला दुसरं बाळ गमवायचं नव्हतं. म्हणून आम्ही डॉक्टर इंद्रनील ठाकरे यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की काही कारण नाही आणि भरती करण्यासारखं काहीच कारण नाही, परंतु आम्हाला असं वाटत होतं की रात्र बेरात्र हिला त्रास होऊ नये. म्हणून त्यांनी डॉक्टर नरेश तायडे लाईफ केअरचे यांना फोन केला. नरेश तायडेंनी सांगितलं फोनवरच की बा हा रोग क्रायसिस असू शकतो. अर्थात त्यांचा एक असा हेतू होता, असू शकतो. परंतु परिस्थिती ही होती की ज्या वेळेला मी मुलीला रुग्णालयात आणलं तर क्रायसिसचा अर्थ होतो की जीवन व मृत्यूच्या दारावर उभा असलेला एक रुग्ण. क्रायसिस म्हणजे शरीरातली ऑक्सिजन लेवल कमी होणे, आमच्या नसातला रक्तप्रवाह खंडित होणे. तर अशा प्रसंगी प्रथम तपासणीकरिता ते डॉक्टर 19 तासात येतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला. की तुम्ही क्रायसिस म्हणून पेशंटला बोलवलं तर तुम्ही एवढी निग्लिजन्सी का वापरली की 19 तासांनी तुम्ही येऊन राहिले. अर्थात हे तुम्हाला माहीत होतं की ती क्रायसिसमध्ये जाण्याची शक्यता नाही आहे आणि ती AAS नसून ती SF पॅटर्नमध्ये आहे, हे त्यांना माहिती होतं. परंतु आता आमच्या मनात जी भीती होती त्याबद्दल आम्ही समाधानी होतो की चला लाईफ केअर हॉस्पिटलच्या संरक्षणामध्ये आपण त्यांना सुरक्षित ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी 1:30 डॉक्टर आले. डॉक्टर आल्यानंतर तिला चेक केलं आणि चेक करण्यासारखं काहीच नव्हतं. BP, ऑक्सिजन वगैरे सगळं बरोबर होतं. परंतु प्रथम रात्री तिला त्यांनी 3 इंजेक्शन ट्रामाडोल विना आंतरिक परीक्षण केल्या. 3 इंजेक्शन ट्रामाडोल देण्यात आले आणि सोबत ओमिकॅन्डोल म्हणजे परस्पर विरोधी प्रभाव निर्माण करणारे हे इंजेक्शन्स आहे. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटेला 9ला तिला त्रास होत होता. ती रात्रभर घामाने चिम होत होती, वारंवार पाणी मागत होती, जीव घाबरत आहे असं ती सांगत होती आणि तिचं जे चालण्याचं हे होतं संतुलन बिघडत होतं. आम्ही वारंवार या तक्रारी करत होतो त्यांना की मॅडम ही असं का करते. नाही, ते आता पहाटेला डॉक्टर येतील तेव्हा सांगा. पहाटेला 9पर्यंतही डॉक्टर आले नाही. आम्ही त्यांना हे म्हटलं की याच बेजबाबदारीपणातून 8 महिने आधी मॅडम आम्ही एक आमचा मुलगा गमावून चुकलो, तुम्ही डॉक्टरला काही करा बोलवा. त्या व्यतिरिक्त डॉक्टर निलेश चौधरी त्यावेळेला आले तिथे. निलेश चौधरी साहेबांनी पुन्हा तेच तपासलं आणि पूर्ववत तीच औषधं ट्रामाडोल, झेराडोल, डायनाफर याच औषधी. या औषधींनी जो त्रास तिला पूर्ववत होता तो परवाच दुप्पटीनं तोच त्रास होता. ती घामाने लथपथ व्हायची. म्हणून ती बेड सोडून ती बाहेर जात असताना तिच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा डॉक्टरांनी चिठ्ठ्या लिहून नर्सकडे देऊन जात होते की हे इंजेक्शन त्यांना लावून टाका. या 3 दिवसाच्या म्हणजे भरती ते मृत्यूपर्यंत तिच्या आजाराचे निदान करण्यात आलेले नाही, डायग्नोस नाही केले. तिचं पोटॅशियम, सोडियम, इलेक्ट्रोलाइट्स, सेरोटिनिन ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या क्रिया मेडिकल सायन्सच्या दृष्टीने येतात ह्या सगळ्या काहीच करण्यात आलेल्या नव्हत्या. शेवटी आता हा मृत्यूचा प्रसंग कसा गाठला. 25 तारखेच्या पहाटे 24 तारखेच्या रात्रीपासून तिला सतत पेन किलरचे ते ट्रामाडोलचे इंजेक्शन पुरवठा करण्यात येत होता आणि ती कमजोर व सुस्त वाटत होती. तरी ती पहाटे 6ला उठून त्या क्षेत्रात एक स्वामी समर्थाचं देऊळ आहे, स्वामी समर्थाच्या देवळामध्ये ती पायी गेली व देवळापासून परत आली. तिथे बाजूला एक गार्डन आहे, त्या गार्डनला ती काही वेळ राहिली. मी रात्रभर जागलेलो होतो त्यामुळे मी पहाटे झोपलो. तिला भूक लागली होती.
24 तारखेच्या रात्रीपासून तिनं जेवण बंद केलं होतं, कारण की हे जे औषध तिला देण्यात आलेलं होतं त्यामुळे तिच्या तोंडात एवढे फोडं आले होते, होठ असे पूर्ण हे झाले होते की म्हणजे ते अन्नाचा घास घेऊ शकत नव्हती. परंतु 9:30ला तिला भूक लागली 25 तारखेच्या. तर तिने मला सांगितलं की पप्पा मला भूक लागली. म्हटलं चल आपण बिस्किट, नाही म्हणे ते नाही खाऊ शकत, मला नारळ पाणी पाजा. मी तिला घेऊन महाल टेकडीला नारळ पाणी पाजण्यास गेलो. 11 वाजता परत आलो मी तिला घेऊन. 11 वाजता परत आल्यानंतर परत तिला ट्रीटमेंट सुरू केलं. त्यावेळेला 11 वाजता आलो, हाती फक्त चिठ्ठी आली होती आणि त्या हिशोबाने तो औषध पुरवठा केला. औषध पुरवठा केल्यानंतर पुन्हा 2 वाजता तिने ज्या वेळेला कपडे बदलवले स्वतः बाथरूममध्ये जाऊन 2 वाजता तिला एक इंजेक्शन देण्यात आलं, ट्रामाडोल. डॉक्टर नरेश तायडे येण्याच्या 1 तास अगोदर तिला ट्रामाडोल एक इंजेक्शन देण्यात आलं आणि एक टॅबलेट देण्यात आली डायक्लोफेनेक, असं हे संयुक्त देण्यात आलं होतं. त्यानंतर ती घामाने खूप चिंब झाली. तर ते जे नातलग आले होते आमचे यवतमाळवरून, त्यांनी एक नवीन ड्रेस बाजारातून आणला होता आणि बाजारातून आणलेला जो ड्रेस होता तो तिने अंगावर घातला, स्वतः कपडे बदलवले, स्वच्छ तोंडात धुतले आणि डॉक्टरांची आम्ही प्रतीक्षा करत होतो. मी डोळ्याच्या पापण्या पलटून पाहिल्या. हिमोग्लोबिन नष्टता वाटतच होती, रेडनेसपणा नव्हता डोळ्यामध्ये. मी हिला म्हटलं की काही म्हणून हिला रक्ताची तातडीने आवश्यकता आहे. तर अशा प्रसंगी डॉक्टर आले. डॉक्टर आल्यानंतर परिस्थिती ही होती की मी डॉक्टरांना हे सांगितलं आणि हिने विचारलं की तुम्ही एकटेच इलाज करत आहेत का सर्वत्र हॉस्पिटल मिळून हा उपचार करत आहे, की आयुष्यभरात तिला एवढं औषध देण्याची कधीच गरज भासलेली नाही आहे आणि तुम्ही एवढा औषध पुरवठा करता, तिच्या आजाराचं निदान न करता, तर हे कसल्या म्हणजे आधारावर तुम्ही हे काय करत आहे, हे आमचं ट्रीटमेंट काही कळत नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही शांत बसा, चूप बसा, तुम्हाला कळत नाही याच्यातलं. आम्ही चूप बसलो. त्यानंतर मी त्यांना दाखवलं की सर बघा, हिमोग्लोबिनची नष्टता आता वाटते मला. आणि 3 दिवस ती मुलगी मासिक पाळीत होती आणि नार्कोटिक ड्रग्स, ओपिएट तिला सतत पुरवठा करत होते. नंतर परिस्थिती ही झाली की त्यांना असं वाटलं डॉक्टरांना, तिला 1 तास अगोदर नार्कोटिक ड्रग्स देण्यात आलेलं होतं आणि यांचं नियोजन नव्हतं, फाईलचं कुठलंही नियोजन नव्हतं किंवा जो डॉक्टराला बसतो आपल्या मनमर्जीपणाने ते सगळं वावरत होतं, फाईल नियोजन नव्हती. तर यांना असं वाटलं की विड्रॉल सिम्टम, जसं एखादा दारू पितो माणूस आणि त्याला पहाटेला विड्रॉल सिम्टमकरिता ते करावं लागते, तर नार्कोटिक्स ड्रगचे प्रमाण ज्या पद्धतीने वाढवत जातो त्याच पद्धतीनं कमी करत यावं लागते. यांनी त्याला विड्रॉल सिम्टम समजलं आणि तिला PICUमध्ये घेऊन गेले रक्त देण्याकरिता. नुसतं कारण होतं त्याला एकमेव रक्त देणे. त्या प्रसंगी मला ताबडतोब त्यांनी सांगितलं की एक ट्रामाडोल घेऊन या. मी ट्रामाडोल इंजेक्शन आणलं आणि ते सरळ व्हेन्समध्ये लावलं. नसमध्ये इंजेक्शन लावल्याबरोबर ताबडतोब तिचा श्वास थांबला. कॉम्प्रेशन देण्यात आलं तिला. कॉम्प्रेशन देण्यात आल्यानंतर मग यांत्रिक सगळं त्याला व्हॅन्टी आणि सपोर्ट हे. नंतर त्यांनी फाईल बोलावली. फाईल बोलावल्यानंतर त्याच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर आता हे इंजेक्शन तर बॉडीमध्ये गेलं होतं. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना आता विषबाधा कमी करायचा होता. ट्रामाडोलचा विषबाधा कसा कमी करता येईल म्हणून त्यांनी 5 इंजेक्शन बोलवले. ट्रोपिन इंजेक्शन त्यांनी भडाभड दिले, परंतु ते पॉयझन कमी करण्याच्या ऐवजी ट्रोपिननेही बेलाडोला पॉयझनिंग होते, हे महत्त्वाचं आहे. 5 एड्रलाइन्स लावले त्यांनी. 5 एड्रलाइन्स लावले, एक नोराड लावला, एक डोबुस्टॉट लावला आणि ECG कार्गो एक इंजेक्शन्स येते ते लावलं. म्हणजे सारे घटक एकसोबत तुम्ही आता नाही करू शकत होतो, वेळ निघून गेली होती. ते इंजेक्शन तिच्या शरीरात गेलं होतं. आणि त्यानंतर मी जसं पोचलो तर मला ताबडतोब एक फोन आला त्यांचा की तुम्ही ज्या अवस्थेत आहे, रक्त नाही मिळालं तरी तुम्ही परत या. तरी मी 20 मिनिटात रक्त घेऊन आलो. ज्या वेळेला मी रक्त घेऊन आलो तर माझ्या मुलीच्या मुखातून रक्त वाहत होतं आणि तिने पूर्ण प्राणांतिक पिढ्याच्या कारणाने बेडवर असा पाय हे केला आणि हे जे पणजे होते असे वाकडे तिचे झालेले होते त्यावेळेला. आणि त्यानंतरही सुद्धा डॉक्टरांनी तिला रक्त देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून 2.5-3 तासाचं ट्रीटमेंट आपण दाखवू शकतो रेकॉर्डवर. आणि त्यांनी रेकॉर्डवर ते ट्रीटमेंट दाखवले, फर्जी दस्तावेज. आणि हे दस्तावेज मला त्यांनी दिले 6 महिन्यानंतर. अर्थात योजना काय होती की सुरुवातीला त्यांना माहिती होतं की आता ओव्हरडोजमध्ये मृत्यू पावलेली आहे. आम्ही CCTVची फुटेजची मागणी केलेली होती, ज्यामध्ये ती दिसेल ती की ती पायी चालत गेलेली आहे. PIC जरी असेल
परंतु माझ्या नजरेत ते पोलीस मदतच त्यांनी बोलावलेली आहे. तर त्यावेळेला आम्हाला सांगण्यात आलं की फाईल आम्ही पोलीसवाल्यांना दिलं, मेडिकलचे बिलही यांना ठाणेदार साहेबांना देऊन दिलं. आम्ही म्हटलं चला ठीक आहे. मग रात्री 8ला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. एक पानाचा रिपोर्ट नोंदवण्याकरिता रात्रीचे 2:30 वाजवले. आमच्या गैरहजेरीमध्ये परस्पर ती बॉडी उचलण्यात आली आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात नेऊन टाकून दिली. कालांतराने मी पत्रामध्ये त्यांना विचारलं की हे कृत्य आपण का केलं, तर त्यांनी त्यांच्या पत्रात असं लिहिलेलं आहे की हे कृत्य आम्ही केलेलं नसून हे कृत्य पोलिसांनी त्यांच्या कायद्याप्रमाणे केले, असं त्यांचं पत्र आहे आणि लिखित पत्र आहे माझ्याकडे. मी तुम्हाला जे बोलतो आहे त्याचं एक एक प्रमाण देऊ इच्छितो. तर आम्हाला असं वाटलं की मग नंतर आम्ही 26/8ला प्रथम 9ला आम्हाला सूचना भेटल्या की बॉडी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात आहे. आम्ही 9ला त्यांचा फोन अटेंड केल्यानंतर इथे पोचलो. 10:30-11ला पोचलो. 10:30-11ला पोचल्यानंतर मी सर्वप्रथम एक निवेदन दिलं. माननीय जिल्हा अधिकारी साहेब त्यांना निवेदन दिलं की मृत्यू ही शंकेच्या परिप्रेक्षामध्ये असल्यामुळे PM हा आपल्या उपस्थितीत व लाईव्ह व्हायला पाहिजे. तेच पत्र दिलं मी माननीय उपविभागीय राजस्व अमरावती यांना दिलं. शल्यचिकित्सक अधिकारी यांनाही तेच पत्र दिलं की बा ही मृत्यू संशयित मृत्यू आहे आणि यावर आपण स्वतः उभे राहा किंवा आपले कोणीतरी तज्ज्ञ म्हणून उभे राहा. व दिल्लीची मागणी केली होती परंतु त्यांनी ती बॉडी लॉकअप केली ना, तो वेळेचा विलंब झाला. तर आम्ही पोलीस स्टेशनला 26ला परत एक पत्र दिलं की आपल्यातर्फे एक उच्च अधिकारी तिथे पाठवा आणि आम्हाला चित्रदर्शी पोस्टमॉर्टम पाहिजे, लाईव्ह PM पाहिजे. पोस्टमॉर्टम लाईव्ह घेण्यात आला. उच्च अधिकारी जे होते त्यांनी मला हे सांगितलं की स्प्लीन जो आहे तो 5.25 इंच अर्थात 20 सेंटीमीटरच्या आत, जसं डॉक्टर तायडेंनी आणि लाईफ केअरनी आम्हाला लिहून दिलं की स्प्लिनिक सेक्वेस्टेशन म्हणजे हे पानथडी आपण ज्याला मराठीत म्हणतो आहे स्प्लिन, बरोबर आहे, तिल्ली, याच्यामध्ये बा रक्तकण अडकले तिचे आणि त्यामुळे आता एका इकडे जर याला आपण सिद्ध करतो की रक्तकण अडकून पिलेमध्ये रक्तकण अडकून जर तिचा मृत्यू झाला असता तर आपली एक रिपोर्ट आहे ज्यामध्ये हिमोग्लोबिन आपल्याच रुग्णालयातली 8.3, हे कसं शक्य आहे? शक्य नाही ना. विज्ञानाच्या कुठल्याही बेजोड संगतीमध्ये ते बसणारं प्रकरण आहे. त्यानंतर आम्ही म्हटलं की चला ठीक आहे, जे काही असेल लाईव्ह पोस्टमॉर्टम तुम्ही क्लिप द्या. आम्हाला क्लिप देण्यात आली नाही. त्यानंतर 4 महिने 11 दिवस पोस्टमॉर्टम रिपोर्टची गोपनीयता बाळगण्यात आली आणि ही गोपनीयता या प्रकारे बाळगली. आम्हाला माहीत होतं की हे विसरा नष्ट करतील, सुरुवातीला माहीत होतं आणि हे पोस्टमॉर्टम सुद्धा आम्हाला देणार नाही म्हणून आम्ही बॉडी जी आहे ती बॉडी पुरवली. मग ती साहिलला जसं आम्ही जाळलं होतं तर मुलीला हे झालं की जेणेकरून यांनी जर फर्जीवाडा केला तर 1 वर्षानंतरही आम्ही ती बॉडी खोदून परत PM करू, ही आमची तीच तयारी होती आणि ते षडयंत्र आमच्या लक्षात येत होतं. आंदोलनाला बसलो आम्ही 11/10/2021. त्यावेळेचं एक 12चं पत्र आहे माझ्याकडे LDO साहेबांचं. त्यांनी ह्या पत्रामध्ये असं या पद्धतीनं लिहिलेलं आहे की ही बाब माझ्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे येत नाही. हे पत्र आहे त्यांचं. आता परिस्थिती ही आहे की ही बाब त्यांच्या कार्यक्षेत्राच्या अधिकार क्षेत्रात येत नाही, तर हा जो माझ्या मुलीचा जो विसरा आहे तो अचलपूर मतदारसंघातील परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये कसा काय पोहोचला आणि ही कल्पना त्यांनी LDO साहेबांना का नाही दिली. 2 वर्षांनी ते मला पत्र देतात. 2022ला 2 वर्षे उलटल्यावर पत्र देतात की 174 परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. 174 CRPC अर्थात तो पंचनामा. तर तो पंचनामा 27 तारखेला इथे 26चा PM दाखवतो. 27 तारखेला ज्यावेळेला प्रकरण तुमच्याकडे म्हणजे तुम्ही CRPCमध्ये दाखल केलेलं होतं तर त्यावेळेला राज्यमंत्री आले. तर अर्थात तुम्ही राज्यमंत्र्याला धोका दिला की राज्यमंत्र्यांनी आम्हाला धोका दिला? आता हा प्रश्न त्याच्यातून निघतो की विशेषतः राज्यमंत्री आल्यानंतर तर ठाणेदार उपस्थित असतीलच, पोलीस विभागाची लोक उपस्थित होती आणि विशेषतः LDO कार्यालयाला त्याच्या सूचना नाही. 174 27 तारखेला 27/8ला तिथे दाखल होते. तर अर्थात त्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टमसाठी दरदर फिरत राहिलो. 18/10ला मीटिंग लावण्यात आली. शल्यचिकित्सक अधिकाऱ्यांनी सांगितलं की 2 दिवसात तुमचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट तुम्हाला सुपूर्द करू. आम्ही त्यांना विचारलं की उशीर होण्याचं कारण काय?
तर त्यांनी सांगितलं की बा पोस्टमॉर्टम तुम्ही बॉडी दिल्लीला नेत होते म्हणून आम्ही पोस्टमॉर्टमच दिल्लीहून बोलावला. म्हटलं ठीक आहे साहेब, जे काही असेल त्याला काही कागदपत्र, म्हटलं असेल तर मग देऊन टाका ना तुम्ही, त्याला जे काही आहे कागदपत्र आम्हाला जोडायचे आहे म्हणे आणि मग तुम्हाला 2 दिवसात आम्ही देऊन देतो. 2 दिवस उलटल्यानंतर आम्ही सतत माननीय राज्यमंत्री साहेबांना आणि त्यांनाही सुद्धा निवेदन देत राहिलो, परंतु 3 महिने उलटल्यानंतर माननीय राज्यमंत्र्यांचं आम्हाला एक असा सल्ला देण्यात आला की आता तुम्ही कलेक्टर साहेबांच्या कार्यालयासमोर बसा आंदोलनाकरिता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पोस्टमॉर्टम भेटून जाईल. नंतर आम्ही हे प्रयत्न केले की 28/12ला एक रिपोर्ट दिलेली आहे SP साहेबांना, आयुक्त साहेबांना आणि कलेक्टर साहेबांना. 28/12ला आम्ही रिपोर्ट दिल्यानंतर परिणाम हे झाले की 7 तारीख 1 महिना 2022ला पोलीस अधिकारी घरी PM कॉफी घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं की हा पोस्टमॉर्टम तुम्ही स्वीकारून घ्या. तर मी तो पोस्टमॉर्टम कॉफीमध्ये बघितला की त्यामध्ये ओपिनियन रिझर्व होतं. म्हटलं साहेब 4 महिने 11 दिवस उलटले आणि आतापर्यंत तर 15 दिवसात आमच्या इथे विसरा येतो, 3 दिवसात PM प्राप्त होतो, याच्यामध्ये ओपिनियन रिझर्व कसं काय? तर तुम्ही एक काम करा, माननीय जिल्हा अधिकारी कार्यालयात हा रिपोर्ट सोपवा, आम्ही तिथून हस्तगत करू आणि एक सोबत द्या आम्हाला CCTV फुटेज, ज्या काही आमच्या मागण्या होत्या, CCTV फुटेज आहे, लाईव्ह पेन ड्राईव्ह होता, मेडिकलचे बिलं होते आणि डॉक्टरांचे हे सगळे डॉक्युमेंट्स, तर आम्हाला एक सोबत द्या. पोलिसांनी ते केलं नाही. शेवटी आम्ही विवश झालो. विवश झाल्यानंतर आम्हाला तो 6 महिन्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला निवेदन देऊन तो प्राप्त करावा लागला. त्यानंतर विसरासाठी आम्ही सतत त्यांना विचारत राहिलो, तर तिथले पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की बा विसरा यवतमाळ फॉरेन्सिकला गेला. यवतमाळला आम्ही RTI दिला. यवतमाळचं प्राप्तपत्र असं आहे त्या RTIमध्ये की आमच्या इथे विसरा परीक्षण होत नाही, DNA परीक्षण होत नाही. अर्थातच इथे समजण्यासारखं आहे. त्यानंतर FSL अमरावती त्यांचं पत्र आमच्याकडे आहे की विसरा माझ्याकडे आलेला नाही आहे, 1 वर्षानंतरचं की विसरा आमच्याकडे आलेला नाही. कलिना मुंबई FSL त्यांचं पत्र माझ्याकडे आहे, औरंगाबादचं पत्र माझ्याकडे आहे, पुण्याचं पत्र माझ्याकडे आहे, नागपूरचं आहे आणि नाशिकचं. अर्थात विसरा नष्ट करण्यात आला आणि शुद्ध स्वरूपात हा एक मान टाकून जो आमचा समाज झोप घेत आहे, तर त्यांनी खरोखर हे जे प्रकरण आहे हे प्रकरण खऱ्या अर्थाने CBI चौकशीचं प्रकरण आहे. आणि मी आताच 5 तारखेला 1 महिन्यात कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलं की परत ती बॉडी खोलून मला आता ते FSLला पाठवा, दिल्लीला पाठवा आणि एक सॅम्पल मला द्या, म्हणजे आपण शासकीय स्तरावर करा आणि आम्ही आमच्या स्तरावर, म्हणजे दोन्ही संयुक्त रिपोर्ट जे काही मार्ग मोकळा होईल. आणि विशेषतः ठाणेदारांनी त्यावेळेला आम्हाला हे सांगितलं की जोपर्यंत पोस्टमॉर्टमचा ओपिनियन येत नाही तोपर्यंत आम्ही FIR करू शकत नाही. अर्थात कलम 21 संविधानिक याचं उल्लंघन त्या ठाणेदारांनी सुद्धा केलं. अर्थातच उल्लंघन करणे, कारण की FIR होणे हे महत्त्वाचं आहे. त्यांना हेच दिसून राहिलं की मुखातून रक्त वाहत आहे आणि हे सगळं संदिग्ध परिस्थितीत आम्हाला आल्यानंतर 174 ते इथून तिथे पाठवतात. प्रकरण फार गंभीर आहे साहेब आणि आज तर विसरा नष्ट आहे. त्यामुळे तर कसं आहे की आता आणखी काही बोलण्यासारखं नाही याच्यामध्ये, परंतु आपण माझे शब्द ऐकून घेतले आणि हे समाजापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचो आणि अनेक आईवडिलांचे बाळ एकच आहे सर की आता जे हे पोस्टमॉर्टम घोटाळे आहे जे आमच्यासोबत झालेलं आहे, आमचे बाळ तर परत येणार नाही, पण येणारी पिढी त्यांच्यासोबत असं व्हावं नाही. आणि कोण्याच आईवडिलांना जे दुःख आम्ही भोगलं आहे ते भोगू नये त्याकरिता आम्ही हा आवाज होत आहे. नाही तर लोकांनी आम्हाला हे म्हटलं तुम्हाला तर ऑफर आलेले असेल, तुम्हाला तर पैसे विचारले असेल. अरे आज आम्ही जर पैसे घेऊन बसलो असतो तर आज आम्ही गट उचलून मला खऱ्या अर्थाने काही लोकांनी प्रश्न केला की तुम्हाला ऑफर आले असेल. मी त्यांना विचारला की आमचा हा जो सामाजिक दृष्टिकोन आहे तो अपराधिक मनोबल वाढवतो कुठेतरी, आणि कुठेतरी आम्हीच अपराधाला जन्म देणारे आम्हीच जाते आहोत. कारण की म्हटलं एक विश्लेषण करा, जे बाळ गर्भ आरोपित होते, ज्या मातेच्या गर्भात उदयास येतो त्याची वाढ कशी होते, कसा होतो, निसर्ग काय पुरवठा करतो त्याला, तो कसा जन्म घेतो, आणि ह्या सगळ्या गोष्टीची जर तुम्ही तुलना ऑफरमध्ये करत असेल तर म्हटलं साहेब खरोखर आजही आमचा समाज अंधकार नाही आहे, जीवन जगत आहे. जे काय बाळाला जन्म द्यायला काही नाही लागत सर. कधी आज
ती 9 महिने बाळांना पोटामध्ये वागवते, लहानाचं मोठं करते आणि आज तो 17 आणि 18 वर्षाचा होऊन वाढते आणि मुलगी 15 वर्षाची. माझ्या मुलीचे पण काही स्वप्न होते, तिला पण इंजिनियर बनायचं होतं. माझ्या मुलाचे पण काही स्वप्न होते. आज माझ्या घरी कोणी इलेक्ट्रिकचं काम नाही करे, पण माझा मुलगा पूर्ण इलेक्ट्रिकच्या वस्तू व्यवस्थित करे. त्याला पण काहीतरी बनायचं होतं आणि आमचे पण काही स्वप्न होते की आमचे पण बाळ काहीतरी बनन, जगात काहीतरी नाव करत. परंतु आज या डॉक्टरांनी आम्हाला आमच्या बाळापासून हे करून टाकलं, वंचित करून टाकलं. तुम्ही फक्त माझी एकच इच्छा आहे की जे माझ्यासोबत घडलं ते येणाऱ्या पिढीसोबत आता घडू नये आणि डॉक्टरांचं हे कृत्य कुठंतरी थांबावं हे मला वाटते. माझे काही डॉक्टर दुश्मन नाही आहे. मला उद्या काही झालं तर मला डॉक्टरांकडेच जावं लागते, परंतु त्यांचे जे हे निष्काळजीपणा आहे हे त्यांनी म्हणजे काळजीपूर्वक हे करायला पाहिजे, हे माझी इच्छा आहे. आज त्यांनी काळजीपूर्वक माझ्या मुलांचं केलं असतं तर आज माझे मुलं हे नाही झाले असते ना, आज जगामध्ये असते ते. आणि हे माझीच व्यथा नसून पूर्ण जगाची व्यथा आहे. तो आज माझ्यासोबत जे घडलं हे कोणासोबत पण घडू शकते, हे मी मानते. नाही घडत आहे. मी सचिन गोपालराव गोरले, मेळघाट योद्धा, चिखलदरा. साहिल आणि वैष्णवी यांच्या मृत्यूस कारण असलेले जबाबदार पोलीस शासन, डॉक्टर, नर्स, परत त्यांचा विसरा नष्ट करून पोस्टमॉर्टम रिपोर्ट लपवण्यासाठी जो प्रयत्न झालेला आहे ते या सर्वांवर 302 अंतर्गत कारवाई करून त्यांना गजाआड करण्यात यावं हीच विनंती आहे. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून एक मोठं आंदोलन उभं करू, हीच आमची पुढची निवेदन आहे. या पद्धतीचं तुम्ही पुढं प्रसारमाध्यमांनी ही आमची एक धमकी तिथपर्यंत पोहोचवावी ही विनंती. हा माझा मुलगा आहे सर. सही करा काका. नष्ट करणे म्हणजे हा सर्वात मोठा पोस्टमॉर्टम घोटाळा. म्हणजे अचलपूरची डेड बॉडी अमरावतीमध्ये सापडत नाही, पोस्टमॉर्टम सापडत नाही, नागपूरला सापडत नाही, नाशिकला सापडत नाही, अकोल्याला सापडत नाही. म्हणजे हा सर्वात मोठा पोस्टमॉर्टम भ्रष्टाचार अमरावतीमध्ये झालेला आहे. हे 2-3 वर्षा अगोदर आमदार खासदारच्या निदर्शनात दाखवून दिल्यानंतरही कोणताही अधिकारी यावर बोलायला तयार नाही, आमदार बोलायला तयार नाही. म्हणजे कुठेतरी अमरावती जर अन्याय अत्याचार जर होत असेल आणि लोकप्रतिनिधी या संदर्भात जर चांगली भूमिका घेत नसेल तर असं कुठं वाटते का हा समाज गुलामीकडे चालला आणि या समाजावर जो अत्याचार करणारा जो वर्ग आहे तो मोठ्या पद्धतीने वाढत आहे. बलाढ्य समाजावर अत्याचार करतो बलाढ्य वर्ग. आणि आरोग्य विभागामध्ये हा जर मोठा भ्रष्टाचार जर चालू असेल तर उद्या आम्ही हे म्हणू शकतो का किडनी मुलांना भरती करायचा आणि किडनी विकायची हा धंदा या प्रक्रियेमध्ये चालू असू शकतो. हा आमचा संशय आहे. त्यामुळे ज्या लाईफ केअर मध्ये ही अशी घटना घडली त्या लाईफ केअरचे जे अध्यक्ष आहेत त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आणि जे डॉक्टर आहेत त्या नावावर संबंधित 5 डॉक्टर आहेत, संबंधित जे 5 डॉक्टर आहेत लाईफ केअर हॉस्पिटल मधले त्यांच्यावर 302 चा गुन्हा जसा सचिन मुलं सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा सर्व समाजाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये परिपत्रक वाटप करून घरोघरी हा पोस्टमॉर्टम भ्रष्टाचार झाला असं सांगण्याचा आम्ही रस धरू. आणि जो आरोग्य विभागामध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे सामान्य नागरिकांना जी हीर वागणूक आरोग्य विभागामध्ये दिली जाते याच्या विरुद्ध जनसामान्यांचा उठाव कसा होईल यावर आमचं नक्की आम्ही याच्यावर काम करू. ड्रायव्हर खासगी